वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पार पडली। ही बैठक प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पक्षाचा अजेंडा ठरवणं, भूमिका ठरवणं आणि युती आघाडीच्या संदर्भात निर्णय घेणं यासाठी बोलवण्यात आलेली होती। दिवसभराच्या या बैठकीत चर्चेअंती असा प्रस्ताव पारित करण्यात आला की जे 4 पक्ष एकत्र येऊ पाहत आहेत, महाविकास आघाडीतील 3 पक्ष असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी, या 4ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे। जर हे एकत्र आले तरच मोदीचा पराभव करणं शक्य आहे आणि मोदीला रोखणं हाच एकमेव अजेंडा या ठिकाणी या 4 पक्षांचा असला पाहिजे, असा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी जागा वाटपावरून तुतुमैमे होताना दिसते किंवा ओढाताण होताना दिसते, त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने एक फॉर्म्युला या ठिकाणी मांडलेला आहे। वंचित बहुजन आघाडी गेले 5 वर्ष या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करते, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची जनमानसात वाढलेली ताकद असेल, संघटनात्मक ताकद असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करता वंचित बहुजन आघाडीसोबत एक मोठा मतदार या प्रमाणात या ठिकाणी जोडला गेलेला आहे। याचा निश्चितच फायदा या सहभागी असलेल्या उर्वरित 3 पक्षांना होऊ शकतो। मात्र दुसऱ्या बाजूला या 3ही पक्षांची ताकद कुठेतरी कमी झालेली दिसते। 2 पक्षांमध्ये फूट पडली आहे, तर तिसरा पक्ष काँग्रेस हा त्याचा केवळ एकमेव खासदार निवडून आलेला होता, तेही दिवंगत झाल्यामुळे, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आज त्यांच्याकडे एकही खासदार नाहीये। अशा परिस्थितीत ओढाताण करण्यापेक्षा आणि आपल्या ताकदीवरून फुशारक्या मारण्यापेक्षा 4ही पक्षांनी मोदीला हरवण्याच्या अजेंड्यावर एकत्र यावं ही आमची भूमिका आहे। एकत्र येत असताना 48 जागांपैकी 4ही पक्षांमध्ये समान जागांचं वाटप व्हावं, प्रत्येकी 12 जागा घेऊन या ठिकाणी 4ही पक्षाने लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे येऊन लढावी, असा फॉर्म्युला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आलेला आहे। या ठिकाणी ईडी असेल, सीबीआय असेल, याचा वापर करून ज्या पद्धतीनं मोदी दबावाचं राजकारण करतात ते आम्हाला मान्य नाहीये। या पक्षांचे गुन्हे इतके मोठे नाहीयेत की त्यांना जेलमध्ये डांबावं, मात्र सत्तेत असताना काहीतरी चुका होत असतात, त्या पद्धतीच्या चुका या लोकांकडून झालेल्या दिसत आहेत। त्याची ज्या पद्धतीने शिक्षा देण्याचा प्रयत्न किंवा त्यांना डांबण्याचा प्रयत्न मोदी आणि भाजपकडनं होतोय, त्याच्या विरोधात आम्ही आहोत। मात्र जर या पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये जायचं नसेल तर मोदीला हरवणं हे एकमेव त्यांच्यासमोर उत्तर आहे आणि मोदीला हरवायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन लढावं लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाहीये। म्हणून हा समसमान जागांचा पर्याय जो आहे तो अतिशय योग्य पर्याय आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे। या उर्वरित 3ही पक्षांनी तो स्वीकारावा अशी आमची भूमिका आहे। आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीनं 12 जागांचा प्रस्ताव ठेवत आहोत, तर प्रत्येकाला आलेल्या 12 जागांपैकी इतर 3 पक्ष किती देतील आम्हाला माहिती नाही, मात्र आमच्या 12 जागांपैकी किमान 3 जागा या मुस्लिम उमेदवारांना द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। 25% जागा या मुस्लिम उमेदवारांना असतील। उर्वरित जागांवरती ज्या 18 पगड जातीचे 12 बलुतेदार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, जे वंचित बहुजन घटक जोडले गेलेले आहेत, ज्यांना प्रस्थापित पक्ष हे कधीच प्रतिनिधित्व देत नाही, अशा उमेदवारांना या ठिकाणी आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं भाजपकडनं एक राज्यघटना बदलाचं राजकारण केलं जात आहे, ते पाहता सवर्णांचे असलेल्या इतर 3 पक्षांना कदाचित उद्या फारसा फरक त्या राज्यघटना बदल्यामुळे पडणार नाही, मात्र जो एक अनप्रोटेक्टेड वर्ग मोठ्या प्रमाणात इथं आहे, ओबीसी असेल, व्हीजेएनटी असेल, एससी एसटी असतील, मुस्लिम मायनॉरिटी असतील, या सगळ्यांना मात्र मोठा फटका त्याचा बसू शकतो। त्यामुळे या सगळ्या समूहाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी एक राजकीय भूमिका घेऊन आम्हाला राजकारण या ठिकाणी करावं लागणार आहे, आम्हाला उभं राहावं लागणार आहे। आमची इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, ताकदीनं मोदीचा पराभव केला पाहिजे। मात्र जर या ठिकाणी वेळकाढूपणा झाला, टाइम किलिंगचा प्रकार झाला, तर आम्हाला आमची भूमिका मात्र या सर्व समूहांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावी लागेल। आम्हाला कुठलीही वेगळी भूमिका घेण्याची वेळ येऊ नये ही आमची अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही जो समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला या ठिकाणी ठेवलेला आहे, त्यावर हे 3ही पक्ष सकारात्मक विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे।